झी 24 तास एक पाऊल पुढे। विवाह बंधन ह्या मालिकेत कायमच ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात। असेच ट्विस्ट अँड टर्न आपल्याला ह्यापुढेही पाहायला मिळणार आहेत। सध्या या मालिकेत खूपच इंटरेस्टिंग घडामोडी घडतायत आणि ह्यावर सागर आणि अनुराग यांच्यात चांगली जुगलबंदी रंगतेय। चला तर पाहूया नेमकं काय घडतंय ह्या दोघांमध्ये। नमस्कार। सध्या तुम्ही विवाह बंधन मध्ये नोटीस केलंच असेल की खूप मेजर स्टोरी मध्ये ट्विस्ट आलाय, जो बराच इंटरेस्टिंग तुम्हाला नक्कीच वाटत असेल। कारण आता मुक्ताला सोनालीला तिने रेड हँडेड पकडलाय। आमची बहीण आणि तिच्या विरोधात मुक्तानी एक मेजर स्टँड घेतलाय। केस आता कोर्टात उभी राहिली आहे। पण जसं की अनुराग तुम्हाला माहिती आहे की अनुरागनी नेहमीच मुक्ताला सपोर्ट केलाय, तर याही वेळेस तो मुक्ताला सपोर्ट करणार आहे। पण चुकीच्या बाबतीत नाही, हे मी नाही म्हणणार की चुकीच्या बाबतीत। बरोबर सर, मुक्ताने फक्त पाहिलंय ना सोनालीला वरती, आणि सोनाली आफ्टर आपली बहीण आहे यार। हो, मुक्तावर विश्वास ठेवतो, जी माझी बायको आहे, आणि तू सोनाली आपली बहीण आहे। हे बघ सागर, एक गोष्ट लक्षात घे, अनुराग नेहमी सत्याची बाजू घेतो आणि माझा मुक्तावर पूर्ण विश्वास आहे। कारण या अगोदर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय की सोनालीनी मुक्ताला त्रास देण्यासाठी काय काय केलंय, आणि त्याला मी म्हणजे आय विटनेस होतो। तेव्हा यावेळेस जर का मुक्ता हे ठामपणे म्हणते की तिने सोनालीला पाहिलंय, तर माझा पूर्ण विश्वास आहे की मुक्ता कधीच खोटं बोलू शकत नाही। तिचे जे संस्कार आहेत ते इतके चांगले आहेत की ती असं करणारच नाही। संस्काराच्या बाबतीत तुझं म्हणतोय तर याचा अर्थ काय? सोनाली आणि आपल्याकडे संस्कार वाईट आहेत? नाही, मी हे नाही म्हणालो। पण तुला माहिती बघ, सोनाली थोडीफार बदमाश आहे, हे तू सुद्धा कबूल केलंय। तू मागच्या एपिसोडला बोललास ना की सोनाली लहानपणी तुला त्रास दिलाय। तू स्वतः बोललास ना सीन मध्ये। असं कसं विसरतोस तू? जीव घेऊ शकते कोणाचा? नाही, हे बघ, यावर माझा विश्वास बसू शकत नाही की सोनाली जीव घेणार कोणाचा। हे बघ, आता तिने जीव घेण्याच्या हेतूने गेला की तो जस्ट एक ऍक्सिडेंट होता, हे तर आता जसं गोष्ट पुढे जाईल तुम्हाला कळेलच ना। मी असं नाही म्हणालो एकदाही की सोनालीनी तिला मारण्याचा प्रयत्न केला असेल, पण कदाचित धक्का लागला असेल, आर्ग्युमेंट झाली असेल। सोनालीचा स्वभाव कसा आहे, तिचं टेम्परामेंट हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। कदाचित जीव मारण्याचा प्रयत्न केला। अरे पण सगळे प्रूफ तिच्या विरोधात आहे। तू असं कसं नाही म्हणता? तुम्ही बघितले सगळे प्रूफ, तिच्या साडीचा तो स्पेसिमन मिळाला, सगळे पुरावे सोनालीच्या विरोधात जात आहेत। तर कुठेतरी म्हणजे काही असू दे, मी सोनाच्या बाजूला आहे। हे बघ, तू रियाच्याही बाजूला होतास रे। तुझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे। तुझा सोड, तुला काय बाबा, कधी रियाची बाजू घेणार, कधीतरी मुक्ताची बाजू घे। मी सत्याच्या बाजूने असतो। सत्याच्या बाजूने मी असतो, तू नाही। प्लीज या गोष्टीला मुक्ता आय विटनेस आधी यार। मग होतं तर मग ते तिथे जायचं होतं ना, कशाला गेलंस लग्न? पण नंतर मुक्ताशी प्रेम झालं ना। झालं तर मग बाजू घे। तुला माहितीये तुझी बायको कधी खोटं बोलत नाही। अरे पण मला विश्वास आहे, तुला विश्वास नव्हती चक्क। आणि मग कोर्टात, हे बघा सागरचा हा स्वभाव तुम्हाला माहिती आहे। कोर्टात तिने सांगितलं की ती नाटक करत होती। म्हणजे आई बाबांनी तिला ठार वेड करण्याचा प्लॅन केला होता आणि अनुरागला हे नोटीस झालं। तो कुठेतरी त्यांनी तिच्या बाजूने काही करायला नको। मी औषध बदललं म्हणून नाही, तर ती खरंच वेडी झाली असती। त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? जर आज मुक्ताच्या डोक्यावर परिणाम झाला असता, तुम्हाला चाललं असतं का? ज्या औषधाने तू मुक्ताला बरं केलं, ते औषध आपण नंतर पण देऊ शकलो असतो ना। सोनाली आली असती घरी। हॅलो सागर, अरे फोन उचलायला इतका वेळ का लावलास? काय नाही, असंच बोल ना। सागर, तुझा आवाज असा काय येतोय? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही दादा, काहीच प्रॉब्लेम नाहीये। अनुराग म्हणून मला ना असं वाटतं की सत्यापेक्षा जास्त मोठं काहीही नसतं। न्यायाची बाजू ही नेहमी म्हणजे तिथेच माणसाने स्टँड घेतला पाहिजे। अनुराग तसाच आहे, तो सत्याची बाजू घेणारा माणूस आहे। अनुराग, तू म्हणतोयस ते एका पॉइंट ऑफ व्ह्यूने खरं पण आहे। चल, सत्याची बाजू तू घेतोस, नो प्रॉब्लेम, मान्य आहे मला। पण सागरचा पॉइंट ऑफ व्ह्यू जर म्हणेन मी, जर एका बाजूला मुक्ता, त्याची बायको आणि ज्याच्यावर तो खूप प्रेम करतोय, आणि एका बाजूला ती सख्खी बहीण सोनाली। आणि मी मुक्ताला अपोज करत नाही यामध्ये, पण मी मुक्ताला हे पण सांगितलं ना आधीच की आपण वैशूचा उपचार करतोय आणि आपण हवे तितके पैसे पण खर्च करू तिच्यासाठी। ती बरी सुद्धा होईल, पण हे मॅटर घरात सॉल्व्ह केलं असतं ना आपण। सागर, तेच माझं म्हणणं आहे। कोर्टात जाऊन फॅमिलीची बदनामी करून काय होणार आहे? नाही, यू हॅव अ पॉइंट, पण माझं काय म्हणणं आहे की शेवटी सोनालीने जे काही कृत्य केलंय ना, तर त्या मुलीचा जीव जाणार आहे, ती कोमात आहे। तर अशा वेळेस सत्य जास्त महत्वाचं की नाती जास्त महत्वाची? हेच जर का, मी असं नाही म्हणते की मी मुक्ताच्या बाबतीत बायस होतोय ऍज अनुराग म्हणून। या जागी जर का मुक्ता चुकीची असती तर मी सोनालीची बाजू घेतली असती। पण सोनालीनी वारंवार अशा गोष्टी केल्या ज्यांनी की मला सुद्धा असं वाटतं की सोनाली तापट आहे, ती रागाच्या भरात असं काहीतरी करू शकते। आणि अनुराग, सोनाली तापट आहे, सोनाली बऱ्याच काही गोष्टी करते, पण याचा अर्थ हे होत नाही ना की आपण आपल्या बहिणीला जेलमध्ये टाकून देऊ। नाही, मी जेलमध्ये टाकून देऊ असं नाही, आपण तेच केलं ना। पण आता पण तू आज विचार कर, वैशू ज्या परिस्थितीत, आज तिच्या आई बाबांवर काय
म्हणजे काय ओढवून आलंय? तिच्या आईबाबांवर खूप काही ओढून आलंय, त्यांना पण खूप वाईट वाटतं, मलाही कल्पना आहे त्याची, पण आपण उपचार करतोय ना वैशूचं, ती बरी सुद्धा होईल. पण माझं एकच मत आहे अनुराग, की आपण एक पॉलिटिकल फॅमिलीला बिलॉंग करतोय. आपल्या घरात जरासं काही झालं तर बाहेर न्यूज पटकन पोहोचतं. माझं मुक्ताशी हेच म्हणणं होतं की मुक्ता, तुला जे काय सांगायचं, जे काय करायचं, आपण घरात बसून सॉल्व्ह करूया ना. उगाच कोर्टात, पोलीस स्टेशन मध्ये मला एक सांग, पॉलिटिकल फॅमिलीचे आपण आहोत. पॉलिटिकल फॅमिली किंवा पॉलिटिकल अँबिशन हे कोणा माणसाच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं असू शकतं का? हे अनुरागचं प्रामाणिक मत आहे. जीवापेक्षा महत्वाचं नाही, जीवापेक्षा कोणाचंही करिअर, पॉलिटिकल जीवापेक्षा जास्त महत्व नाही असू शकत. म्हणून तर आपण उपचार करतोय ना वैशूचं. पण आपण आपल्या फॅमिलीचा नाही करत आहोत, त्यांच्या फॅमिलीवर उपचार करतोय. आपल्या फॅमिलीचं नाम बदनाम होतोय बा. पण त्याला कारणीभूत कोण? कारणीभूत कोण? आपलीच बहीण. कारणीभूत कोण या गोष्टीला? सोनाली असं कृत्य केलं नसतं तर ही वेळ आलीच नसती. सोनाली कृत्य केलं की नाही हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. आणि आपण मुक्ता म्हणते की ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. म्हणतीये तुला विश्वास नाही? माझा विश्वास आहे मुक्ता, असं नाही विश्वास नाहीये. मुक्ता खोटं नाही बोलू शकत, पण कदाचित सोनालीने नाही केलं असेल. तिने नाही केलं असेल. मी हे मानू, जर का तिने नाही केलं असेल तर माझ्या एवढा जास्त सुख आनंदी माणूस नसेल की माझी बहीण जर का उद्या तिची निर्दोष मुक्तता झाली तर मला खूपच आवडेल. पण एक पण खूप मोठा आहे तिथे. हे तर आता शेवटी पुरावे, पोलीस इन्व्हेस्टिगेशन, कारण सगळे पुरावे सोनालीच्या विरोधात गेले. जी गोष्ट मलाही खाते, ॲज अ भाऊ मला अजिबात आवडत नाही की माझी बहीण आज जेलमध्ये आहे. कुठल्या भावाला आवडेल? पण तिने जे कृत्य केले ते इतकं घाण आहे की आज वैशूच्या आईबाबांचा जेव्हा मला विचार येतो अनुराग म्हणून, तर मला असं वाटतं की ते कसे जगत असेल. उद्या जर का वैशूच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, ती नाही जगली, तर ह्याला जबाबदार कोण? आणि मग तुला हे असं वाटत नाही की तू म्हणतोयस असं की जर सोनाली उद्या निर्दोष सुटली, तिचा सुटका झाला, तुला खूपच आवडेल, पण त्यानंतर काय होणार सोनालीचं? तिच्या मिटेल. आपल्या घराण्यावरती जो दाग लागलाय, आपल्या बाबांच्या पॉलिटिकल कॅरियरवरती जो दाग लागलाय, जर सोनाली निर्दोष सुटली तर ह्या प्रश्नांचं उत्तर काय? मी हेच म्हणत होतो मुक्ताला की आपण एकदा घरी बसून सॉल्व्ह करूया ना. उगाच कोर्टात जाऊन पोलिसला इन्व्हॉल्व करून, पॉलिटिकल पार्टीला इन्व्हॉल्व करून आपण आपल्या घराण्याचं नाम बदनाम करतोय. वैशू तर ठीक होणार नाही, मला सोनालीला शिक्षा मिळणार. बायस होतोयस तू, जस्टिस कडे लक्ष नाही देतेस तू. फार हे बघ, बायस होत नाही, पण मी इमोशनली विचार करतोय. कारण एका साईडला माझी बायको, एका साईडला माझी सख्खी बहीण. मला दोघांना साईडला माझी वहिनी आणि एका साईडला माझी बहीण आहे. जसं तुझं एक नातं आहे मुक्ताशी, माझं पण एक नातं आहे. माझी वहिनी आहे, मला कळतंय की ती माझ्या भावाची बायको आहे. पण तू एक लक्षात घे, या आधी जेव्हा मुक्ताला त्रास झाला त्यावेळेस पण पॉलिटिकल फॅमिली होतो, तेव्हा तू कधी तिच्या बाजूने उभा राहिलाच ठामपणे. जेव्हा आबासाहेबांनी, एवढा आपण पॉलिटिकल फॅमिली आहे, त्यांनी जेव्हा तिचा छळ केला, हे तुला पटत होतं? त्याही वेळेस मलाच सांगावं लागले की असं नका करू, की तिचा जो काही छळ आपल्या घरात झाला ह्याला तू आय विटनेस आहे, मी आय विटनेस आहे. आपण बघितलंय की आजी साहेबांची गोष्ट खूप वेगळी होती, कारण तेव्हा रिया माझ्या आयुष्यात, रियावर माझं खूप प्रेम होतं. कन्व्हिनियन्स प्रमाणे आज तू स्टँड घेतलास. आणि जेव्हा मला कळलं की रिया माझ्या प्रेमाचं योग्य नाहीये, मला असं वाटतं ना, मी खरं सांगू प्रेक्षकांना, हाच मेन मूळ फरक आहे. हा मेन मूळ फरक हाच आहे की अनुराग आणि सागर या दोन भावांमध्ये ही जी तफावत आहे, हीच तर गोष्ट आहे विवाह बंधनची. की मुक्ता कशी आहे, अनुराग कसा आहे आणि सागर कसा आहे, यांच्या भोवती ही गोष्ट रिव्हॉल्व्ह होते. तर तेच आता तुम्हाला बघायचं इंटरेस्टिंग की अनुराग किती फर्मली स्टँड घेतो मुक्ताच्या बाजूने, सागर काय स्टँड घेतो, फॅमिली काय स्टँड घेते, आणि सोनालीचं काय होतं. ती खरंच निर्दोष आहे का? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एपिसोड्स बघितलेले आहेत. सत्य काय हे तुम्हाला माहिती आहे, पण ते आता कसं उघडकीस येणार आहे ही खरी गंमत आहे. तर त्याच्याकरता तुम्ही विवाह बंधन बघत राहा. आम्हाला माहिती आहे तुम्ही बघता आहात, पण तरी आमची एक नम्र विनंती आहे सागर, अनुरागची, रणजित, अमितची, की प्लीज विवाह बंधन बघत राहा. आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुमच्या आधाराची गरज आहे, तुमच्या बेस्ट विशेसची गरज आहे. थँक्यू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.